बुलेटिनची सुरुवात राजकीय वर्तुळातल्या एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। अजित पवार यांनी शरद पवार यांना फोन केल्याची माहिती मिळतेय। शरद पवार यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडलेली होती आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना धावपळ न करता तब्येत सांभाळण्याचा सल्ला दिला आणि याचमुळे त्यांचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेत। या संदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केलेली आहे। राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। राहुल, खरं म्हणजे ते काकापुतणे आहेत, त्याच्यामुळे त्यांनी आपल्या काकांना फोन केला तर त्याची बातमी सुद्धा झाली नसते, पण ती बदललेलं कॉन्टेक्स्ट असल्यामुळं आता ह्याच्याही बातम्या होतील की शरद पवार यांच्या शेजारी ते बसले की नाही किंवा ते कसे बोलले। पण ज्या दिवशी VSIचा वसंतदादा शुगरचा कार्यक्रम सुरू होता त्याच दिवशी शरद पवार यांना घशाचं इन्फेक्शन झाल्याचं दिसत होतं। त्यांनी भाषण सुद्धा अतुप्त घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांची तब्येत घसरल्यामुळेच त्यांचे पुढचे 4 दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। आजही पश्चिम महाराष्ट्राच्या त्यांच्या पक्ष संघटनेसंदर्भातल्या बैठका मुंबईमध्ये आयोजित करण्यात आल्या, ज्या सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली होती। तर हे या संदर्भातली बातमी आणि माहिती त्यांना मिळाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांना फोन केला, त्यांच्या तब्येतीची विचारणा केली आणि सोबतच आपल्याला हेही विसरून चालणार नाही की 12 डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा अजित पवार त्यांना दिल्लीमध्ये जाऊन भेटले होते, त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि त्यानंतर वेगळ्या राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये। आणि आताही शरद पवार यांची तब्येत घसरल्यामुळं थोडासा आराम करायला त्यांना सांगितलं, तर त्यानिमित्ताने अजित पवार यांनी फोन केल्यामुळं या बातम्या माध्यमामध्ये येत आहेत। निश्चित। राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।